आज दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जय हिंद लोक चळवळीची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली। या आढावा बैठकीद्वारे जय हिंद लोक चळवळीचा राज्यभर विस्तार सुरू झाला आहे। सुदृढ समाजासोबतच सशक्त राष्ट्र निर्मितीचा ध्यास घेऊन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे 22 वर्षापूर्वी लावलेल्या जय हिंद लोक चळवळ या रोपाचं रूपांतर आता राज्यस्तरीय वटवृक्षात होत आहे। युवा आमदार सत्यजित तांबे यांनी या संघटनेची धुरा हाती घेतली असून राज्यभरातील तरुणांना एकत्र आणून संघटना बांधणीस त्यांनी सुरुवात केली आहे। राज्यभरातून 2000 पेक्षा अधिक तरुणांनी सभासद होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यानंतर 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत झालेल्या जय हिंदच्या 3 दिवसीय जागतिक परिषदेसाठी निवडक 300 तरुण तरुणींनी सहभाग नोंदवला। उर्वरित युवकांना संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका आयोजित करण्यात येत आहे। जय हिंद लोक चळवळ या संघटनेने आता राज्यभर विस्तार सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जालना रोड येथील हॉटेल रिवेरा एक्झिक्युटिव्ह येथे आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पार पडली। जय हिंदमध्ये सामील होण्यासाठी आधीच ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केलेल्या व काही नवीन तरुण युवक युवतींनी आपला सहभाग नोंदवला। यावेळी जय हिंद लोक चळवळीचे राज्य समन्वयक खालिद पठाण यांनी संघटनेची उद्दिष्ट, संघटनेतर्फे होणारे उपक्रम, त्या उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांकडून अपेक्षित सहभाग आदी गोष्टींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। शिक्षण, आरोग्य, कृषी, क्रीडा, रोजगार व उद्योजकता विकास, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक कल्याण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणींसाठी जय हिंद लोक चळवळ एक उत्तम व्यासपीठ म्हणून समोर येत आहे। बैठकीत मराठवाडा विभागीय समन्वयक राहुल संत हे देखील उपस्थित होते। त्यांनी उपस्थित सभासदांच्या प्रश्नावर सखोल मार्गदर्शन केले। सदर बैठकीचे आयोजन जय हिंदचे जिल्हा समन्वयक ईश्वर तांबे, ॲडव्होकेट क्षितिज रोडे, गौरव जयस्वाल, कमलेश कामिटे यांनी केले होते। प्रास्ताविक स्वप्नील खरात यांनी केले तर दीक्षा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले। पासून मी प्रत्येकाला फोन केले, ईश्वर तांबेंनी फोन केले आणि या बैठकीचं नियोजन जेव्हा ठरलं तेव्हा खालिदभाई संत सरांना पूर्ण मराठवाड्याची जिम्मेदारी आहे, खालिदभाईंना जिम्मेदारी आहे। तरी आपण कमी वेळेमध्ये जास्त संख्येने उपस्थित राहिलात, तुमचं मनापासून स्वागत करतो। तर तयार झालेला आहे की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दादांनी तयार केलेला। दादांचे वडील डॉक्टर माजी आमदार सुधीर तांबे साहेब यांनी जवळपास 25 वर्षापूर्वी जय हिंद लोक चळवळीची स्थापना केली आणि तेव्हापासून हा सामाजिक उपक्रम एक प्रकारे चालू आहे। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जय हिंद लोक चळवळीने आतापर्यंत काम केलेलं आहे। मग ते पर्यावरण असो, युवक कल्याण असो, शिक्षण असो, आरोग्य असो, वेगवेगळ्या खूप साऱ्या क्षेत्रामध्ये आजपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। पण आजपर्यंत त्यांनी काम विशिष्ट म्हणजे संगमनेर तालुका आणि नगर, नाशिक ह्या भागापुरतंच केलं होतं। पण आता जय हिंद लोक चळवळ ही राज्यव्यापी स्वरूप धारण करताना तुमच्या आमच्या जीवनाचा प्रश्न जन्मापासून मृत्यूपर्यंत जे काही निर्णय होतात ते आपल्या देशाच्या संसदेमध्ये होत असतात आणि मग देशाच्या संसदेमध्ये होत जर हे निर्णय असतील तर आपण किती गांभीर्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आता यामध्ये काम करत असताना कोणाला राजकारणात काम करायचंय तर कोणाला समाजकार्यात काम करायचंय, पण जो कोणी व्यक्ती त्याचं ध्येय हे जर पक्क ठेवून काम करायला सुरुवात जर केली तर शेवटपर्यंत तो त्यात मोठा होतो असं आपण इतिहासाचा अभ्यास केल्यावरती आपल्या लक्षात येईल। मग कोणीही घ्या, समाज कार्य करणारे आपल्या पुढे 10 नावं घ्या, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तेच काम करत गेले। राजकारणात काम करणारे बघा, एखाद्या व्यवसायामध्ये काम करणारे बघा, एखाद्या शिक्षण क्षेत्रात काम करणारे, मग ते शिक्षण संस्थेचे नोंदणी असेल आणि नंतर ते शिक्षण महर्षी झालेले आपल्याला दिसतात। हे का तर त्यांनी त्यांच्या जीवनाचा हेतू उद्दिष्ट स्पष्टपणे आपल्या जीवनाशी निगडीत केला आणि काम करायला सुरुवात केली। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की सर्वप्रथम तुम्ही तुमचं क्षेत्र निवडा। तुम्हाला जर जय हिंद चळवळीने प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तो म्हणजे कसा की तुम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर आज तुम्ही सदस्य आहात, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला सुरुवात जय हिंद चळवळीमधून जर केली तर निश्चित जय हिंद चळवळ तुम्हाला क्रीडा क्षेत्रात मोठं कसं होता येईल याचं मार्गदर्शन आणि एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ही जय हिंद चळवळ तुम्हाला मदत करेल। मग तसंच कृषी क्षेत्र असेल, तसंच तुमचा व्यापार असेल, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये महिलांच्या प्रश्नासंदर्भातलं काम असेल, असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला ही जय हिंद चळवळ निर्माण करून देणार आहे। हा लोकांमध्ये स्पार्क आहे, ज्यांच्यात धमक आहे,
ज्यांना असं वाटतं का राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या देशासाठी, या समाजासाठी, माझ्या लोकांसाठी माझं काहीतरी कर्तृत्व आहे, देणं लागतंय, अशा लोकांसाठी, अशा ज्यांमध्ये ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे आणि ज्यांना जे तर खरंच मनाने वाटतंय का मी काहीतरी केलं पाहिजे, अशा सर्व लोकांसाठी जे तर मग दादांनी विचार केला का आपण या ईश्वर भाऊ इकडे या, तुम्ही इकडे या, अशा लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी मग दादांनी काय केलं का फक्त त्यांच्या ट्विटर हँडलवरून आणि इन्स्टावरून आणि फेसबुकवरून एक लिंक त्यांनी व्हायरल केली का कोण आहे असं का ज्यांना शिक्षणामध्ये काम करायचंय, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचे, कोणाच्या आवडीचे क्रीडा विषय असतील, हे विषय असं कोण आहेत का ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायचं, त्या सर्वांचं ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, ज्यांच्यात धमक आहे आणि ज्यांना असं वाटतं का मी काहीतरी केलं पाहिजे, अशा लोकांचं या जय हिंदमध्ये जे तर त्यांनी येण्यासाठी एक लिंक व्हायरल केली. बरोबर ईश्वर भाऊ, ती लिंक जे आहे तर पूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी 3 दिवसामध्ये 3700 फॉर्म त्या लिंक वरती भरले आणि मग ती लिंक ते रजिस्ट्रेशन आम्ही स्टॉप केलं 3-4 दिवसामध्ये. म्हणजे कोणाच्या घरी आम्ही गेलो नाही की किंवा इथं औरंगाबादला इथले आमचे समन्वयक ईश्वर तांबे असतील, ऍडव्होकेट शिजी रोडे असतील, यांनी इथं काही कॅम्प लावला नाही, कुठं कॉलेजमध्ये गेले नाही, रजिस्ट्रेशन करायला भाग पाडलं नाही, कोणता फॉर्म कोणाला दिला नाही. फक्त दादा त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून काहीतरी लिंक व्हायरल करताना आवाहन करताय का कोणाला असं वाटतंय का त्यांनी जे तर आता प्लीज 2 मिनिटं उभं राहा तुम्ही, जे तर फक्त मला लोकांना दाखवायचं आहे या माणसाची इतकी अफाट मेहनत आहे, इतका फॉलोअप आहे का महानगरपालिकेमध्ये आज सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्यात. म्हणजे यांनी आदित्य ठाकरे साहेबांपासून तर प्रत्येकांना इतकं फॉलोअप दिलेलं आहे. यांचं वेलकम झेरॉक्स आहे कलेक्टर ऑफिस समोर, सगळे शासकीय कामं तिथं ते करतात. मी विशेष करून अशा लोकांनाच इथं बोलवलं. आलिमबाई आमचे आहेत, MIDCचे इतके प्रश्न ते उचलतात, लोकांचे, कामगारांचे, रोजगारांचे, ते आले. दीक्षा तर इथं आहे विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र म्हणजे मेहनत घेणारी, विद्यापीठात झटणारी रणरागिणी जी आहे. म्हणजे पार मराठवाड्यातून कुठलाही जर विद्यार्थी तिथं आला आणि दीक्षा ते जर गेले तर रजिस्ट्रार खाडकनदार उघडून त्यांना आतमध्ये बोलून घेतात आणि त्यांचं काय काम आहे ते करून देतात. म्हणजे आणि त्यांनी महाराष्ट्रभरातून खूप महिलांचं पण नोंदणी केलेली आहे. मुळात विषय असा आहे की प्रत्येक असाधारण मानवाची इच्छा असते, काहीतरी एक साधारण मानवाची इच्छा असते असाधारण काम करण्याची. परंतु ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल किंवा कुठलाही भाग असेल, प्रत्यक्ष करण्याची इच्छा तीव्र असते परंतु व्यासपीठ कुठल्याही प्रकारचं मिळत नाही. ही वस्तुस्थिती आम्ही मान्य केली पाहिजे. म्हणजे आज जर बघितलं, खरं राजकारणात जर बघितलं किंवा विविध क्षेत्रामध्ये बघितलं तर प्रस्थापितांचंच वर्चस्व वाढत चाललेलं आहे. त्यामुळं सर्वसाधारणाकडे कर्तृत्व असून देखील नेतृत्व सिद्ध करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या लोक हिंद चळवळीच्या माध्यमातून आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची देखील संधी मिळते, ही एक आनंदाची बाब आहे. आणि हे एवढं मोठं व्यासपीठ एवढ्या साधारण पद्धतीने मिळतंय ना, खरंच ही आनंदाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर्वप्रथम पण आपण हा स्वार्थ आपल्या सामाजिक जीवनासाठी, आपल्या चळवळीसाठी आपण सत्यजित दादांच्या माध्यमातून आपण वापरायचा आहे. शिक्षणाचे अनेक मुद्दे आहे महत्वाचे. बार्टी, महाज्योती आणि सारथीचे जो विषय आहे ते आता सध्याच्या सरकारने जी फेलोशिप देण्याची संख्या 200 होती ती संख्या त्यांनी 50 वरती नेऊन आणलेली. 50 मध्ये महाज्योती असेल, सारथी असेल, 50 विद्यार्थ्यांना फक्त ते फेलोशिप देणार. मग बाकीचे उरलेले आपण सगळ्या आपल्या भावांनी, आपल्या बहिणीने जायचं कुठं, हा महत्वाचा मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे आपण दादांच्या दरबारी आपण देणार आहोत लवकरच. दादांनी ते आता